गुड इव्हनिंग ट्रेडर्स. आज 7वा दिवस होता 0 to 1 आपल्या ट्रेडिंग जर्नीचा. याच्यामध्ये 9:30च्या आसपास 15 मिनटाची एक रेड कॅन्डलची क्लोजिंग आली आणि त्याच्यानंतर एक व्यवस्थित बॉटम बनलेला आणि त्याला एंट्री घेतली. ॲक्च्युली ही एंट्री लेट झालेली माझी, खूप लेट. त्यामुळं एस एल हा आपल्या लिमिटमध्ये बसत नव्हता. त्याला आपण 10% लावलेला आहे. पण ॲक्च्युअल एंट्री ही अराउंड 100च्या आतमध्ये व्हायला हवी होती, तर ते नाही झाली. तर आता एका चुकीमुळं माझ्या परत किती चुका होत गेलेत हे आता बघायला भेटेल आपल्याला. तर यामध्ये जर ह्यामध्ये बघितलं तर तुम्हाला, कारण 15 मिनटाच्या कॅन्डल्स आहेत. एक कॅन्डल रेड आली आहे, त्यानंतर त्याला रिव्हर्स थोडा पुलबॅक येणार आणि एस एल हिट होण्याचे चान्सेस अशा ठिकाणी खूप जास्त आहेत. आणि सेम तेच झालं जे वाटत होतं. तर एस एल हिट झालं आणि ह्या ट्रेडमध्ये आपल्याला जवळजवळ 1600 दिसेल आता, 1670 रुपये एवढा लॉस झाला पहिल्या ट्रेडमध्ये. आणि तुम्ही बघू शकता आत्ता मी याच ठिकाणी एक दुसरी एंट्री प्लॅन केली आणि ही जी एंट्री होती ती प्रॉपर होती, ज्यामध्ये एस एल प्रॉपर होता आणि कारण स्विंग लो लागलेला होता आणि प्रोबॅबिलिटी जी आहे, शक्यता जी आहे ती ह्या ट्रेडची सक्सेसची जास्त होती. पण टार्गेट जे होतं ते ॲक्च्युली 50% म्हणजे 1:5पर्यंतचं असं हे होतं. ॲक्च्युली आज टार्गेट मी जे 1:6पर्यंत फिक्स केलं नंतर त्याला, पण 180पर्यंतचा हाय मारला, 180पर्यंतचा. आणि या ठिकाणी ॲक्च्युली मी एक गोष्ट आज परत म्हणजे बघायची विसरलो. जेव्हा रिव्हर्सल होतं आहे तर त्या ठिकाणी आज पण बरोबर सी पी आर होता आणि सी पी आरच्या लेवलला आपण रिव्हर्सलला किंवा याला प्लॅन करू शकतो. तर ॲक्च्युली 1:4पर्यंतचं टार्गेट इथं अचीव झालं असतं आपलं, 1:4 to 4.5 असं. पण तिथून खाली ट्रेलिंग एस एल होता. ट्रेलिंग एस एलला हिट झाला, म्हणजे जवळजवळ 2200 रुपयेपर्यंत ह्या ट्रेडमध्ये, म्हणजे सेपरेट ट्रेडमध्येचा प्रॉफिट होता. आणि त्यानंतर जेव्हा स्क्रीनवरती 5 ते 6 हजार रुपयाचं प्रॉफिट बघत होतो आणि तिथून 700पर्यंतचं आलं, तर त्यानंतर ॲक्च्युली डे क्लोज करायला हवा होता. पण त्यानंतर जे ट्रेड झाले ते ॲक्च्युली ओव्हर ट्रेड म्हणू शकतो आणि 760 रुपये जे आहे तिथून जवळजवळ 2132 रुपयेपर्यंतचा लॉस करून घेतला. म्हणजे अशाच टाईमला आतापर्यंत खूप वेळा अकाउंट ब्लो झालेलं आहे, पण कुठं तर आपण स्वतःला बांधून ठेवलं आहे, त्यामुळं आज अकाउंट सेफ आहे, ही मोठी गोष्ट आहे. आणि विकली लिमिट जे आहे आपलं ते आता जवळजवळ 4600 4500 समथिंग राहिलेलं आहे. आणि हे जेव्हा एक्झॉस्ट होईल 16,000च्या आतमध्ये जेव्हा आपलं अकाउंट जाईल, 16,000च्या आतमध्ये किंवा जवळपास जरी असेल तरी आपण तो ट्रेड घेणार नाही आहे. त्या दिवशी नो ट्रेडिंग झोन असेल आणि आपण नेक्स्ट वीकपासून नेक्स्ट डे सुरुवात करूया. तर असा होता माझा आजचा दिवस. तुमचा कसा होता नक्की सांगा आणि आपल्या जर्नीला फॉलो करा. धन्यवाद.